11 दिवस झाले हे डॉक्टर जे फरार आहेत, ह्याला फक्त एकच कारण आहे, प्रशासन. प्रशासनाने पूर्ण ठरवून टाकलेलं आहे, की यांना कसे जामीन होतील, हे कसे या सगळ्या लफड्यातून सुटतील. अहो, इथं काही न्याय बी मिळणार नाहीये. याच्यासाठी काहीतरी मोठं आंदोलनच करावं लागणार आहे. आणि आम्ही शिवसेनेच्या वतीने या सगळ्या हॉस्पिटलवर आंदोलन करणार आहे. यांना कधी जामीन झाले किंवा जामीन द्यायचा प्रयत्न झाला तर आम्ही हे सगळ्या हॉस्पिटलवर आंदोलन करणार. काही होऊ तिथं, मग त्या आंदोलनाच्या वेळी काय होईल आम्ही आता सांगू शकत नाही. पण आता असं येत चाललंय की जे कागदपत्र हायकोर्टातच सबमिट झाले, मग तेच हायकोर्टातले कागदपत्र इथं मागूया ना. ती ट्रायल पूर्ण झालेली आहे ना तिथं. हायकोर्टापेक्षा इथं मोठे आहेत का? इथं परत दुसरे कागदपत्र मागतायत, हे करतायत ते करतायत आणि कागदपत्र पुरवले जात आहेत. त्यातून मोठा संशय निर्माण होतोय. 100% राजकीय वर्दस्त असल्याशिवाय हे होतंय का?